आंदोलन केलं. सर, राज्य सरकारनं काल शासन निर्णय काढला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदर्भात असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयाला पुन्हा एकदा अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. खरं तर तुम्ही आंदोलन केलं होतं, तुमच्या आंदोलनाला यश आले, काय नाही? हे बघा, रस्त्यावरती उतरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे. पण दुसऱ्या बाजूला शासनानं सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की वर्षभरापूर्वी एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त अहिल्यादेवी होळकरांचं जे नाव दिलं होतं, थोर अशा विभूतींचं 300वे जन्म महोत्सव या देशामधल्या ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंतच्या व्यक्तींनी अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव साजरा केला. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून बारामतीमधल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला नामकरण करण्यात आलेलं होतं. पण महाराष्ट्रामधल्या काही मिनिस्टर लोकांच्या डोक्यामध्ये त्यांना कुणी मिसगाईड केलं का त्यांनी ठरवून केलं होतं, त्यांना आज ती माघार घ्यावी लागली. शासनानं कधीही कुठेही थोर विभूतींच्या नावाबाबतीत छेडछाड करत असताना त्या नाव डावलून दुसरं नाव देण्याचा GR काढेपर्यंत मला वाटतं शासनाची ही बेजबाबदारी वर्तवणूक होती. त्याला रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागं घ्यायला लावलेला आहे. शासनानं थोडंसं अशा बाबतीमध्ये आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सर, त्या दिवशी कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की जर हा जाहीर रद्द झाला किंवा नाव आहे तर आम्ही जी बारामतीची पोटनिवडणूक आहे ही लढणार नाही. हे बघा, ते कार्यकर्त्यांच्या भावना असतात. निवडणूक लक्ष्मण हाके हा एक आंदोलक आहे, संविधानाचा किंवा घटना मानणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक बिनविरोध होऊ नये असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आमच्या अनेक मागण्या आहेत. मग मागण्या मान्य करून निवडणूक बाय करायची हा कुठला पायंडा आहे? निवडणूक ही निवडणूक असते. निवडणुकीमध्ये लोकांना आपलं मतदान करण्याची एक संधी असते. ही मागणी मान्य करा, ही मागणी मान्य करा, निवडणूक रद्द करा, असं थोडंच आहे. असं नाही राहणार. ते कार्यकर्त्यांच्या मागण्या असू शकतात. उद्या एखादा उठेल आणि म्हणेल आमचा हा प्रश्न सोडवा आणि निवडणूकच घेऊ नका. हे लोकशाहीला बाधक आहे. त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक झाली पाहिजे. आम्हाला सुनेत्राताईंच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हालाही सहानुभूती आहे, आमच्याही मनामध्ये सहवेदना आहेत. पण सुनेत्राताईंना पार्थ पवारांप्रमाणे, शरदचंद्रजी पवारांप्रमाणे बिनविरोध इथल्या शासनकर्त्यांना परत एकदा माझी विनंती आहे की तुम्ही बिनविरोध सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या. विधान परिषदा अगदी जवळ आलेल्या आहेत. बारामतीमधली निकोप तुम्ही एखादा कार्यकर्ता पदाधिकारी तुम्ही उतरवा या निवडणुकीमध्ये. निवडणूक सुनेत्राताईंच्या सहानुभूतीच्या पदराआडून लढू नका. इथे एक तुमचा पदाधिकारी कार्यकर्ता उतरवा. मग आम्ही आमचे कार्यकर्ते, तुम्ही वर्षभरामध्ये काय दिवे लावलेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कसं ओबीसींच्या बाबतीमध्ये वागले आहात, कसं इथलं दीनदलितांच्या बाबतीमध्ये वागलेले आहात, बजेटमध्ये तुम्ही कसं वागलेले आहात. तुम्ही इथं 18 वेगवेगळ्या जात समूहांच्या 18 महामंडळांची घोषणा केली. त्या महामंडळांचा अध्यक्ष सुद्धा तुम्ही निवडू शकला नाही. त्यांना बजेट देऊ शकला नाही, त्यांना कार्यालय देऊ शकला नाही. सर्वसामान्य सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्या मुलांना तुम्ही स्कॉलरशिप देऊ शकत नाही, वसतिगृह देऊ शकत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्हाला राज्यकर्त्यांना घेरायचंय. आम्ही एक आंदोलक म्हणून गेली कित्येक महिने, वर्ष आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आहोत. परंतु आमच्या आंदोलनाकडं बघायची साधी तस्ती सुद्धा इथले राज्यकर्ते लोक घेत नाहीत. म्हणून आम्ही बारामती निवडणूक हे आमचे प्रश्न अजेंड्यावर येण्यासाठी, आमचे प्रश्न एक व्यापक डायसवरती मांडण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. काँग्रेसने देखील आता बारामती विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर सुप्रिया सुळेंनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय आणि काँग्रेस देखील या निवडणुकीत भाग घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. कसं बघताय? मी निवडणूक लढणाऱ्या पक्षांचं स्वागत करेन. उशिरा का होईना सुचलेलं त्यांना शहाणपण आहे. तुम्हाला देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांनी जो उच्छाद मांडलाय असं तुमचं म्हणणं आहे. मग हे उच्छाद मांडलाय तर तुम्ही कधी उतरणार आहात रस्त्यावरती? कधी निवडणुकांना सामोरं जाणार आहात? इथल्या गव्हर्नमेंटच्या धोरणांना कडाडून विरोध कधी करणार आहात? मी त्यांचं स्वागत करेन. पण नुसती घोषणा करून चालणार नाही. तर तुम्हाला प्रत्यक्षात निवडणुकीत उतरावं लागेल आणि शासनाची जे काही धोरणं आहेत जनतेच्या विरोधामधली, त्या धोरणांच्या विरोधामध्ये काम करावं लागेल. नुसती घोषणा करून नाही चालणार. काल कॅप्टन अशोक खरात यांना अटक करण्यात आली नाशिकमधून. खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत
चाकणकर यांचे त्यांच्यासोबत काही फोटोज त्या ठिकाणी आलेले आहेत. अक्षरशः महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या बंधुभावाचे पाय धुवल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. असं असताना आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. कसं बघता, कारण अनेक राजकीय नेत्यांचे फोटो त्या बंधुभावाचे समोर आलेत आणि या बंधुभावाच्या मोबाईलमध्ये जवळपास 58 आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर आले. हे बघा, महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे की इथं अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी महाराष्ट्र शासनानं पारित केलेला कायदा आहे. संविधानिक पदावरती कार्यरत असणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीच्या भोंदूबाबाच्या कृतीला समर्थन करणारी जर अनेक व्हिडिओ असतील तर पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणारी ही गोष्ट आहे. देव धर्म श्रद्धा देवदेवा रूढी परंपरा ही पर्सनल लेवलला किंवा वैयक्तिक जीवनामध्ये देवधर्म असू शकतात, परंतु कालच्या भोंदूबाबाची कृत्य जर डोळ्यासमोर आली तर मला वाटतंय या भोंदूबाबाच्या बाबाबरोबर ज्यांचं कोणाचं काही कनेक्शन असेल ते उघड झालं पाहिजे. आता उरला प्रश्न राजीनाम्याचा. रुपालीताई चाकणकर ह्या एका संविधानिक आयोगावरती आहेत, जबाबदारीच्या पदावरती आहेत. त्यांचा हा पाय धुतानाचा व्हिडिओ कधीचा आहे हे आपण तपासलं पाहिजे, कारण त्यावेळी काय त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नव्हत्या. 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल आणि तेव्हाचा व्हिडिओ जर आता त्यांच्या पदाच्या आड येणं, मला वाटतंय हा त्यांच्यावरती आपण अन्याय करत असू. पण मी एक सांगेन की जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र शासनाचा भोंदूगिरी विरुद्धचा कायदा असताना सुद्धा जर असं वागत असतील तर ते महाराष्ट्राला मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप करताय. फलटणमध्ये गेला होता तुम्ही, इथल्या फलटणमधील जे सभापती निवड झाली यावर तुम्ही नेमका काय आक्षेप घेतला? 24 तारखेला आम्ही तिथं मोर्चा लावलेला आहे. 9 सदस्य ओबीसीचे निवडून आलेले असताना 9 सदस्यांना डावलून तिथल्या राजे रजवाड्यांना तिथलं सभापतीपद दिलं. ही वेदनादायक गोष्ट आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जगदाळे झाले. जगदाळे ओपन मधून पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्याच वेळी त्यांच्या घरातील एक महिला ओबीसीच्या जागेवरती दौंडची नगराध्यक्ष झाली. ज्या जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन हे नेपाळच्या राजघराण्याशी आहे, तर यांच्यावरती कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल, या जगदाळे कुटुंबियांना कोणत्या सामाजिक दुजाभावाला सामोरं जावं लागलं असेल, इथल्या व्यवस्थेमध्ये या जगदाळे कुटुंबियावरती मागास म्हणून घ्यायची वेळ का आणि कशी आली असेल, या शोधात आम्ही आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही वेळोवेळी सांगतोय की महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलेलं आहे आणि त्याची प्रयोगशाळा म्हणजे फलटण आहे, त्याची प्रयोगशाळा म्हणजे पुण्याची महानगरपालिका आहे, त्याची प्रयोगशाळा म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महापौर पदापासून तिथल्या सर्व नगरपालिकेतल्या ओबीसीच्या जागा आहेत, त्याची प्रयोगशाळा दौंड आहे, त्याची प्रयोगशाळा अहिल्यानगर आहे, त्याची प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर आहे, त्याची प्रयोगशाळा कोल्हापूरचं महापौर पद आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे, तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाच्या अनाथ माती कालवलेली आहे. ओबीसी साठी उपसमिती मंत्रिमंडळाची जी नेमली गेलेली आहे, तुम्ही पुढे या. आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय, आम्ही तुम्हाला उदाहरणं देतोय, तुम्ही याच्यावरती व्यक्त व्हा. हा आमचा महाराष्ट्र शासनाला सवाल आहे. ओके.